हॅलो, नमस्कार सर्वांना. काल काही मुले मला म्हणले की तुम्ही मराठीतून शिकवा, कारण की माझी हिंदी इतकी परफेक्ट नाही आहे. तरी मी हिंदीतून काल एक व्हिडिओ बनवला होता. तर काही जणांची कमेंट आली होती व काही जण मला ऑफलाईन म्हणले होते की तुम्ही मराठी व्हिडिओ बनवा. तर मी आज मराठीतून ॲमस्ट्रॉंग नंबर हा प्रोग्राम बनवणार आहे. तर ॲमस्ट्रॉंग नंबरला आधी जे एडिट ॲमस्ट्रॉंग.सी मी टाकणार व माझी एक फाईल ओपन करणार नोटपॅडवर. त्यानंतर माझा कोड स्टार्ट करतो. #include studio.h. त्यानंतर खाली इंट मेन आणि 2 ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट आणि त्यानंतर कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये मी व्हेरिएबल घेणार इन डेटा टाईप वापरून नम सम एक व्हेरिएबल घेणार आणि त्याची इनिशियल व्हॅल्यू 0 देणार. त्यानंतर रिमाइंडर एक घेणार, कारण की आपण रिमाइंडर व्हॅल्यूनुसार आपण सर्व कॅल्क्युलेशन करणार आहोत. त्यानंतर प्रिंट ॲपमध्ये आपण मेसेज देणार की आपल्याला कोणची व्हॅल्यू लागते ती. त्यानंतर इंटर द ॲमस्ट्रॉंग नंबर असा मेसेज देणार. इंटर द ॲमस्ट्रॉंग नंबर. त्यानंतर हे झाल्यानंतर मी खाली स्कॅन ॲप म्हणून ब्रॅकेटमध्ये %d वापरणार. कारण की %d का वापरणार, कारण की माझे नम ही जी व्हॅल्यू घेणार ती इंटेजर आहे आणि माझ्या डाटा टाईप पण मी इंट वापरला आहे त्याच्यामुळे. आणि जी नममध्ये व्हॅल्यू येणार आहे ती मी टेम्पला असाईन करणार आहे. त्याआधी टेम्प मी एक डिक्लेरेशन करून घेतो इंटेजरमध्येच. त्यानंतर मिनिमम पेज देऊन मी नमची व्हॅल्यू टेम्पला असाईन करणार आहे. त्यानंतर व्हाईल लूपमध्ये अशी कंडिशन येणार आहे, जोपर्यंत माझी व्हॅल्यू 0 होत नाही तोपर्यंत माझे लूप चालूच राहणार अशी मी कंडिशन देणार. कारण की टेम्प आम्ही आधी व्हेरिएबल घेतलं, त्यानंतर टेम्प इज नॉट इक्वल टू 0 अशी कंडिशन दिल्यानंतर खाली मी रिमाइंडर खाली मी काय वर गेले ॲरो ते खाली घेणार. वर फाईलमध्ये रिमाइंडर इक्वल टू टेम्प मॉड 10 देणार, कारण की त्यानुसार आपला रिमाइंडर आपल्याला सापडतो. कोणती बी व्हॅल्यू 10 दिल्यानंतर 10नी मॉड 10 केल्यानंतर आपल्याला रिमाइंडर मिळतो. त्यानंतर सममध्ये समची व्हॅल्यू 0 आहे. सम प्लस रिमाइंडर इंटू रिमाइंडर अशी मी लिहिणार. हा रिमाइंडर मी कॉपी करणार व तोच पेस्ट करणार. तुम्ही असं केलं तरी जमेल, पण तुम्ही सगळा प्रोग्राम कॉपी करू नका. जर तुम्हाला शिकण्याची जास्त ओढ असेल तर आधी समजून घ्या. त्यानंतर खाली आल्यानंतर मी टेम्प इक्वल टू टेम्प भागिले 10 घेणार. त्याने आपल्याला टेम्पचा भागाकार मिळतो. त्यानंतर इफच्या कंडिशनमध्ये जर आपला टेम्प नाही, आपला नंबर आणि आपली आलेली बाकी म्हणजे उत्तर सम ही जर सेम असेल तर आपला हा कोड ॲमस्ट्रॉंग नंबर म्हणून ग्राह्य धरला जाईल. नाहीतर इल्सच्या पार्टमध्ये हा प्रोग्राम ॲमस्ट्रॉंग नंबर नाही असं ग्राह्य धरलं जाईल. तर मी तर प्रिंट ॲपमध्ये लिहिणार की नंबर इज ॲमस्ट्रॉंग नंबर कोलन देऊन %d कॉमा नम. ह्यासाठी लिहितो कारण की आपल्याला समजावं की आपल्या डिवायडेशन केल्यानंतर आपला नंबर कोणचा येणार आहे. त्यानंतर इल्समध्ये इन ब्रॅकेटमध्ये लिहिणार की प्रिंट ॲपमध्ये द नंबर इज नॉट ॲमस्ट्रॉंग नंबर. त्यामध्ये द नंबर इज नॉट ॲमस्ट्रॉंग नंबर आणि कोटन देऊन %d. कारण की तुम्हाला कळावं की हा कोडच्या उत्तर कोणताही नंबर आला आहे ते समजण्यासाठी याला पण %d और सम करू. त्यानंतर कंट्रोल रिटर्न 0 सेमिकोलन. त्यानंतर कंट्रोल S करून आपला प्रोग्राम टर्मिनलवर आपण
रन करू. त्याआधी प्रोग्राममध्ये काय चुकले आहे की एकदा पाहू. तर सर्व काही बरोबर आहे. त्यानंतर टर्मिनलवर जाऊ. आपलं कंट्रोल झेड करून आपला इन, त्यानंतर जेडिट कसं आपल्याला तर जी सी सी आपल्याला टाकायला लागेल, कारण की कंपाईल करण्यासाठी आपण जी सी सी वापरतो. जेडिट आपण एक फाईल तयार करण्यासाठी घेतो. जी सी सी कमांड ही कंपाईल कमांड आहे. .c लावून armstrong.c करून आपण आपला प्रोग्राम कंपाईल करणार आहोत. त्यानंतर कारण की आपल्या प्रोग्राममध्ये काही एरर नाही, त्यामुळे आपल्याला नो एरर. तर एंटर द आर्मस्ट्रॉंग नंबर आपण 153, कारण की 153 हा आर्मस्ट्रॉंग नंबर आहे. तुम्ही गुगलला पण बघू शकता. आणि परत आपण 121 टाकू. हा आर्मस्ट्रॉंग नंबर नाही, कारण की जे दिलेला नंबर आणि आपला नंबर सेम नाही. दिलेला नंबर 121 होता व आलेलं उत्तर 10 आहे, त्यामुळे तो आर्मस्ट्रॉंग नंबर नाही. पहिल्या उत्तरामध्ये 153 होतं आणि त्याचं उत्तर पण 153 आलं होतं, त्यामुळे तो 153 हा आर्मस्ट्रॉंग नंबर आहे. त्यानंतर मला सांगतो की मला डिटेलमध्ये सांगतो परत एकदा. आपण टेम्प घेतला, नमची व्हॅल्यू टेम्पला असाइन केली. त्यानंतर नमची व्हॅल्यू आपण पहिल्यांदा काय टाकली, 153 टाकली. त्यानंतर ही 153 व्हॅल्यू कोणाला असाइन केली, टेम्पला केली. त्यामुळे टेम्पची पण व्हॅल्यू किती झाली, 153 झाली. तर व्हाईल लूप काय करणार, व्हाईल लूप चेक करणार 153 ही व्हॅल्यू 0 नाही आहे, म्हणजे 0ला नॉट इक्वल आहे का नाही तर ही लूप चालणार, जर कंडिशन ट्रू असेल. त्यानंतर नंतर रिमाइंडर फाईंड करण्याची 153 mod 10 ह्याचं उत्तर काय येणार, रिमाइंडर म्हणजे बाकी. जर काही जणांना माहीत नसेल तर रिमाइंडर काय येणार, ह्याचा उरणार तो 3 उरणार, कारण की 153ला जर आपण 10ने भाग दिला तर उत्तर 15 व बाकी 3 उरते, त्यामुळे 3 आली. त्यानंतर सम इक्वल टू सम प्लस रिमाइंडरची 3 वेळा गुणाकार करायचा. म्हणजे तुम्हाला सांगतो इकडं कमेंट आधी देणार, नंतर सम इक्वल टू आपले समची व्हॅल्यू पहिल्यांदा इनिशियली 0 आहे, आपण डिक्लेरेशनला 0 केली. 0 प्लस 3 इंटू 3 ह्याची उत्तर काय येणार, ह्याचं उत्तर 27 आहे, राईट. हे सममध्ये स्टोअर होणार. त्यानंतर खालच्या कंडिशनला जाणार. त्यानंतर हे कंडिशनमध्ये काय होणार, टेम्प इक्वल टू काय होणार, तर टेम्पची व्हॅल्यू काय आपली, टेम्पची व्हॅल्यू आपण टेम्पला असाइन केली 153 भागिले 10 जर केलं आपण, ज्यावेळेस आपण 153 भागिले 10 जेव्हा करतो तेव्हा त्याचे उत्तर किती येते, 15 येते. त्यामुळं टेम्पमध्ये आपले टेम्पचे उत्तर किती येणार, 15 येणार. त्यानंतर आपण परत ही 15 व्हॅल्यू, मग टेम्पचे उत्तर इथं 15 येणार. त्यानंतर टेम्प इथं परत व्हाईल लूपमध्ये जाणार. टेम्पची व्हॅल्यू व्हाईल लूप आधी चेक करणार, पण 15 इज नॉट इक्वल टू 0 आहे की नाही ही आधी कंडिशन चेक करणार. तर ही कंडिशन ट्रू झाली, मी लिहितो पण इज कंडिशन ट्रू, देन आवर व्हाईल लूप इज रन. त्यानंतर व्हाईल लूपमध्ये जाणार. इथं 15 mod 10 केल्यानंतर रिमाइंडर 5 राहणार. त्यानंतर आपली पहिली व्हॅल्यू किती होती, पहिली व्हॅल्यू 27 होती आपली, आणि 5 × 5 ह्याची किती ती 125 येते व्हॅल्यू, आहे का नाही. आणि आपली सममध्ये पहिल्यांदा व्हॅल्यू किती होती, 27 होती. इथं 27 लिहिणार आणि 27 प्लस 5 × 5 × 5 125 प्लस 27 ह्याचं उत्तर किती, 100 येणार. ह्याचे उत्तर येणार 152, राईट. मी इथं लिहितो 152. आणि त्यानंतर खाली येणार टेम्प इक्वल टेम्प अपॉन 10. नंतर इथं 15 आहे, 15
अपॉन 10 याचं उत्तर 1 येणार. बाकी किती येते 5 येते, पण आपले उत्तर 1 येते. परत कंडिशन चेक होणार. ही परत व्हाईल लूपमध्ये जाणार. परत चेक करणार कंडिशन. टेम्प 1 इज नॉट इक्वल टू 0 हीच कंडिशन ट्रू आहे, कारण 1 हा 0च्या इक्वल नाही. त्यानंतर 1 mod 10 देईल, रिमाइंडर 1 येईल. त्यानंतर आपल्या सममध्ये परत इथे येणार आणि त्यानंतर सम इक्वल टू समची व्हॅल्यू किती 152 आहे, तर तिथं 152 आणि आपला रिमाइंडर आत्ता किती आहे 1. त्यानंतर 1 × 1 × 1 हे होणार. त्यानंतर 1 × 1 × 1 त्याचे उत्तर 1 × 1 × 1 चे उत्तर 1च येणार. त्यानंतर 152 + 1 चे सम किती येणार 153 येणार. मग इथं काय येणार 1/10चं उत्तर 0 येणार. डेसिमलमध्ये येणार नाही, कारण की आपण डेटा टाईप इंटिजर वापरला आहे, त्याचं डेसिमलमध्ये उत्तर येणार नाही. तर इथे चेक होणार 0 इज नॉट इक्वल टू 0 हीच कंडिशन काय होणार, ही कंडिशन फॉल्स होणार. त्यानंतर ही लूप एक्झिट होणार. मी इथे पण घेतो इथे द फाईल लूप इज एक्झिट. ज्यावेळेस 0ची फाईलची कंडिशन जेव्हा फॉल्स होईल तेव्हा ही फाईल लूप एक्झिट करते. त्यानंतर आपण इफच्या कंडिशनमध्ये जाणार. नम इक्वल टू सम, म्हणजे आपले दिलेली व्हॅल्यू 153 होती, ती सम किती आहे, समची व्हॅल्यू 153, कारण की शेवट व्हॅल्यू समची किती आली आहे सम इक्वल टू 153. ही कंडिशन ज्यावेळेस ट्रू असेल तेव्हा तो नंबर इज अ एमस्ट्रॉंग नंबर. हा डिझार आता इथे यूज करतो. तर नंबर इज अ एमस्ट्रॉंग नंबर. त्यावेळेस आपला नंबर काय एमस्ट्रॉंग नंबर. जेव्हा नसेल तर तेव्हा नॉट एमस्ट्रॉंग नंबर. तर एमस्ट्रॉंग नंबर टाकले कमांड, परत कमांड टाकली 153 टाकलं, तर नंबर इज एमस्ट्रॉंग. आलेलं उत्तर 153 आहे. तुम्हाला सांगण्यासाठी मी % तिथे लिहिले. त्यानंतर परत टाकले, परत आपण रन कमांड टाकली, परत 135 टाकलं, तर त्याची सगळी सम 153 येते. पण आपलं दिलेला नंबर काय 135, त्यामुळे दिलेला नंबर आणि आलेले उत्तर सेम नसल्यामुळे तो एमस्ट्रॉंग नंबर नाही. जर कुणाला अडचण असेल तर सांगा. कुणाला मराठी समजत नसेल तर कमेंट करा, आणि समजत असेल तरी कमेंट करा, म्हणजे त्यानुसार मला पुढचे व्हिडिओ बनवायला. जर सर्वांना जर लेक्चर आवडत असेल तर कृपया सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. गुड बाय.